मी म्हणल्याप्रमाणे रोशन भजनकर हा स्वतः मेहनत करून आणि स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊन रिस्टार होऊन बॉडीगार्ड होऊन आणि स्वतःची मेहनत स्वतः करून तो इथपर्यंत बिग बॉसपर्यंत आला. आणि काही लोक म्हणतात की तो विशालच्या सांगण्यावरून तो पुढचे निर्णय घेईल म्हणून त्याला वोट केलेला आहे. यात तन्वी कोलते पण होती. तन्वी कोलतेला तो रोशन भजनकर म्हणाला की माझ्याबद्दल तू वोट केलं नाही त्याबद्दल चुकीचं झालं. मला भाऊ मानते आणि मलाच वोट केलं नाही हे सगळं चुकीचं आहे. तन्वी कोलते म्हणाले की तू तुझे डिसिजन घेऊ शकत नाही म्हणून मी वोट तुला केलं नाही. त्याच्यावर आपला रोशन भजनकर म्हणाला हे सगळं चुकीचं आहे, तू चुकीचं बोलते तन्वी, कारण की मी इथे माझ्या जीवावर आलो आहे आणि बिग बॉसनी माझ्यासाठीच मी चांगलं काम करतो म्हणूनच बोलवलं, विचारसाठी नाही बोलवलं. तर तू असं का केलं? त्यासाठी खूप मोठा प्रोमो आजच्या बिग बॉसमध्ये आपल्याला दिसणार आहे. नक्की काय झालं ते, पण मी स्वतः रोशन भजनकर याला सपोर्ट करतो. आणि रोशन भजनकर असो किंवा करण, आणि रोशन भजनकरला मला वाटत होतं की दीपाली सय्यद आणि करण सोनवणे हे वोट करतील वैयक्तिक वोट, पण त्यांनी केलं नाही. प्रत्येकाचे हेच म्हणणं होतं की विशाल हा रोशन भजनकरला चालवेल, परंतु तसे नाही मित्रांनो. प्रत्येकाला प्रत्येकाची मतं असतात आणि प्रत्येक जण पुढे जाण्यासाठी काही ना काहीतरी करत असतो. हे जे मागचे असतात ते जजमेंट पास करून गैरसमज पसरून एखाद्याचं कॅरेक्टर डिसाईड करू शकत नाहीत.